मी माझ्या शेतात आत्ता उभा आहे आणि परिस्थिती बघतोय मी. ही माझी सोयाबीन आहे. जिथं हात घालीन तर सोयाबीन येते. सोयाबीनच्या अक्षरशः गुगऱ्या झाल्यात. आम्ही नेमकं आम्हाला वाटलं होतं ज्यावेळेस पेरलं होतं त्यावेळेस काहीतरी हाताला 2 पैसे लागतील, काहीतरी घरासाठी हातभार लागेल, पण अक्षरशः शेतीचं नुकसान झालं आहे अतिवृष्टीमुळं. निसर्ग आमच्यावर कोपला. ही शेत वाटतच नाही. ही सगळं तळ साचलंय. नेमकं ह्याच्यात धान कुठं आहे आणि शेत कुठं आहे ही सुद्धा बघायला भेटत नाही. एक तर आमच्यावर असा निसर्ग कोपला आहे. आम्ही आधीच अडचणीत आहेत आणि अशी अतिवृष्टी झाली आहे. निसर्ग पण आमच्यावर कोपला आहे. आम्ही नेमकं करायचं काय, खायचं काय, आमच्यावर प्रश्न निर्माण झालेत. आणि सरकार माय मावलेलं ह्याच्यामुळे आमच्याकडे कळकळीची विनंती आहे, आम्हाला लवकर काहीतरी मदत करा, पंचनामे करा. नाहीतर आम्ही आधीच कोलमडलेलो आहेत. आम्ही ह्याच्यापेक्षा खाली गेलो तर आमच्याकडं आत्महत्या करण्याशिवाय दुसरे पर्यायच नाहीत. आणि शेतकरी का आत्महत्या करतो? ह्याच कंडिशनमध्ये, ह्याच परिस्थितीमध्ये त्याच्याकडे हाताला रुपया नसतो, कर्ज असतात आणि मग त्याचं देणं कसं फेडायचं ह्याच्यामुळं आमच्याकडं प्रश्न उभा राहतात आणि मग काहीतरी चुकीचे पावलं उचलले जातात. आमची कळकळीची विनंती सरकारला, शब्द नाहीत माझ्याकडं, कृपया करून आम्हाला लवकर काहीतरी मदत करा. ह्या गुगऱ्या झाल्यात. नेमकं आम्ही करायचं काय? हातबल झालो तर आम्ही, हातबल. गुडघे इतकं पाणी शेतात. कुठं सोयाबीन कुठं दिसतंय काय? माझ्याकडे शब्द नाहीत. कृपया करून आम्हाला काहीतरी मदत करा.